नमस्कार प्रेक्षकांनो. आजचा भाग भावनिक नात्यांची परीक्षा घेणारा आणि काही ठिकाणी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा असा होता. भागाची सुरुवात होते ती जीवाच्या सुरक्षित घरी परतण्याने. रिक्षातून नंदिनी स्वतः जीवाला आधार देत खाली उतरवते. तिच्या डोळ्यात काळजी आहे तर जीवाच्या चेहऱ्यावर समाधान. गुड्डूही सोबत असून तो लगेच खुर्ची आणतो. नंदिनी जीवाजवळ बसून त्याची तब्येत विचारते. जेव्हा जीवा तिला धीर देतो की तो आता ठीक आहे. गुड्डू डॉक्टरांनी दिलेल्या औषधांची आठवण करून देतो. पण जीवा गमतीत सांगतो की आपण लगेच बरे झालो तर नंदिनीची काळजी कमी होईल. या हलक्या फुलक्या संवादातून दोघांमधील जवळीक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या लक्षात येते. नंदिनी थोडी लाजत सॉरी म्हणते, पण जीवा उलट तिच्याशी मनमोकळं बोलतो. तो स्पष्ट करतो की तिच्याशी खोटं काहीच नव्हतं वागलेलो. गैरसमज परिस्थितीमुळे झाले. नंदिनी मात्र त्याला जास्त बोलू न देता आराम करण्यास सांगते आणि ती त्याला आत घेऊन जाते. दुसरीकडे घरात वेगळंच वादळ सुरू असतं. रम्या पुन्हा एकदा पार्थसाठी भावनिक विनवणी करत असते. ती सगळ्यांसमोर आपलं प्रेम मांडते, स्वतःला एक संधी देण्याची मागणी करते आणि भूतकाळातील चुका आपल्या माथी न टाकण्याची विनंती करते. तिच्या अश्रूंमुळे वातावरण जड होतं. काव्या सगळं शांतपणे ऐकत असते, पण आतून ती कोलमडलेली दिसते. या सगळ्यात अचानक पार्थ रम्याच्या बाजूने बोलतो. तो म्हणतो की रम्या जे बोलत आहे ती खरं खरं निभावून दाखवेल असं बोलत आहे आणि मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे की तिने ह्या गोष्टी कधीच केल्या नसत्या. पार्थच्या या शब्दांनी सगळ्यांनाच धक्का बसतो, विशेषतः काव्याला. तिच्या पायाखालची तर जमीनच सरकते. युग तिला सावरतो, पण काव्या तिथून निघून जाते. मानिनी पार्थवर नाराजी व्यक्त करत काव्याच्या मागे जाते. रम्या आणि वसू मात्र या घडामोडींमुळे आनंदात असतात. काव्याच्या खोलीत मात्र वेगळं चित्र असतं. ती घर सोडायचा विचार करते, बॅग भरते. मानिनी तिला थांबवते, समजावते. ती काव्याला आठवण करून देते की प्रेमात धीर ठेवणं किती महत्त्वाचं आहे. काव्या रडत रडत विचारते की पार्थ तिला कधी समजून घेईल का, तिला माफ करेल का. त्या क्षणी काव्याचं असहाय्य पण प्रेक्षकांना मनाला भिडतं. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला घरी घेऊन येते. घरातच सगळ्यांना मोठा धक्का बसतो. नंदिनी ठामपणे वडिलांना जाब विचारते. आईला घरात डांबून ठेवणं, जीवाला मदत न करू देणं तिला मान्य नव्हतं. ती स्पष्ट सांगते की आज जीवा जिवंत आहे ते फक्त तिच्या आणि तिच्या निर्णयामुळे. तिच्या शब्दात आत्मविश्वास आणि प्रेम दोन्ही होतं. ती भूतकाळाची आठवण करून देते, ज्यावेळी जीवा तिच्या आयुष्यात आला आणि तिला आधार दिला. पण तोच जीवा तिचा नवरा आहे आणि त्याच्यासाठी ती कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार आहे. तिच्या ठाम भूमिकेमुळे धनंजय शांत होतात, रागाने तिथून निघून जातात. पण सगळ्यांना समजतं की आज नंदिनी जीवाचं प्रेम जिंकलं आहे. तर नंदिनी जीवाची काळजी घेते, त्याला जेवण भरवते. आईवडिलांचा, पार्थचा आणि शेवटी स्वतःचा घास घेताना वातावरण हळूवार होतं. हा सीन आजच्या भागातला सगळ्यात भावनिक पूर्णविराम देणारा होता. भागाच्या शेवटी मात्र पुन्हा तणाव वाढतो. युग पार्थला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण पार्थच्या मनात अजूनही संशय असतो. वरून काव्य हे सगळं ऐकते आणि तिला कळतं की पार्थ अजूनही भूतकाळातून बाहेर आलेला नाही. दोघांची नजर समोरासमोर येते आणि मग भाग यात जड शांततेत संपतो. एकूणच प्रेक्षकांनो, आजचा भाग प्रेम, गैरसमज, धैर्य आणि नात्यांच्या संघर्षांनी भरलेला होता. जेव्हा नंदिनीची जोडी अधिक घट्ट होताना दिसली तर पार्थ काव्याचं नातं अजून कठीण वळणावर उभं राहिलेलं दिसत आहे. उद्या काय होईल? पार्थचा संशय वाढेल की काव्याचं प्रेम जिंकेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्ही अशाच डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं या रिव्ह्यू चॅनलबद्दल जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही तुमचा वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. धन्यवाद.